नमस्कार, मी मीनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. शेतकऱ्यांनी पिकवलेला धान कमी भावाने विकू नये आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी आधारभूत धान खरेदी योजना सुरू करण्यात आली. 1 महिन्या अगोदरपासून शेतकऱ्यांचे 7/12 ऑनलाईन करण्याचे आदेश 4 नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. शेतकऱ्यांचा 7/12 ऑनलाईन होऊन 1 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन झालेल्या 7/12 वर शेतकऱ्यांची धान खतावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडले. शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं ठाकले. तरी शासनाने लवकरात लवकर ऑनलाईन झालेल्या 7/12 वर धान खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. जिल्हा परिषद बाभळी शाळेत इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा अतिशय भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष दिगंबर शिंदे होते, तर केंद्राच्या केंद्रप्रमुख ओम माला जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लावली होती. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला, फळं, पाणीपुरी, इडली, समोसे, ब्रेड पकोडा, खस्ता पापड, मठ्ठा, चहा यांसारखी अनेक दुकानं मांडून मुलांनी विक्रमी विक्री केली. यामुळे मुलांना खरेदी आणि विक्री कशी करतात याची माहिती मिळाली. भाव कसा करावा, दुकानाची मांडणी कशी करावी, व्यावहारिक ज्ञान त्यांना व्हावं हा यामागचा उद्देश होता. सोबतच सर्व मुलं खूप आनंदी होऊन अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे उपस्थिती पण वाढण्यास मदत होते. यामध्ये सर्वात जास्त विक्री करून 7वीच्या अनुष्का गजानन शिंदे हिनं प्रथम क्रमांक पटकावून समोसे या पदार्थाची विक्री करून 850 रुपये कमावले. एकूणच या आनंद नगरीमध्ये 6000 रुपयांची उलाढाल झाली. मुलांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी अतिशय छान नियोजन केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित महा-TET 2025 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उमरखेडच्या तुकाराम रतनलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टनं राबवलेला मोफत बस सेवांचा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी ठरलाय. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडथळा दूर करण्याच्या हेतून घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाला परीक्षार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी 6 वाजता नांदेड आणि यवतमाळ येथील परीक्षा केंद्रांकडे विद्यार्थ्यांच्या बसेस रवाना करण्यात आल्या. एकूण 128 परीक्षार्थी सुरक्षितपणे या सेवेद्वारे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचले. उमरखेड शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सोय म्हणजे आत्मविश्वास देणारी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळकटी देणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग भरारीसोबतच शिक्षक सुद्धा आपलं ध्येय साध्य करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असं उद्गार दर्शन तुकाराम अग्रवाल यांनी काढलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ शिवणी ते पेंडू रस्त्याचं काम गेल्या 2 वर्षांपासून चालू आहे. या रस्त्याचं काम करण्यासाठी पेडू गावाजवळील गायरान जमिनीतून खोदकाम करून रोडवर माती मिश्रित मुरुम टाकण्याचं काम सुरू आहे. या रोडवरून अंदाजे 30 ते 40 गावातील नागरिक दररोज ये-जा करत असतात. संबंधित गुत्तेदारांनी मनमानी कारभार चालू केलाय. या रोडचं मागील 2 वर्षांपासून काम बंद होतं. मात्र पेडू इथं श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त रोडचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं. यात रोडच्या कामात गिट्टी आणि मुरुम मोठ्या प्रमाणात वापरलं जाते. या रोडवर मुरुम टाकण्यासाठी पेडू गावातील गायरानात खोदकाम चालू आहे. याचा स्थानिकांना त्रास होत असल्यानं या गुत्तेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत. याबाबत चौकशी करून गुत्तेदारावर गुन्हा दाखल करणार असं आश्वासन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. तर हे मुरुम आहे की नाही, हे मुरुम असला वापरायला, ते खडकाड मुरुम वापरायला बिना रॉयल्टीचा गायरान मधला आणलेला आहे. गायरान जमिनीमधला बिना रॉयल्टीचा मुरुम आणलेला आहे गुत्तेदार. माती मिक्स आहे मुरुमामध्ये, तर बनावट वरतीचं काम चालू आहे. तर याबद्दल मग तुमचं म्हणणे काय आहे? आमचे म्हणणे चांगल्या क्वालिटीचे माल मटेरियल वापरावं, रॉयल्टी काढून शासनाची. आणि 2 वर्ष झालं या रोडचं काम चालू आहे सर. याच्यामध्ये डिलिव्हरीच्या बाहेर दवाखाना पेशंट वगैरे. मी सर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जातो दररोज. येणं जाणं अपडाऊन आहे. इंग्लिश स्कूल, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलला पेठचुनीकडे जात असतो. तर एवढा त्रास होतोय या रस्त्यावरून
की नीट गाडी सुद्धा चालित आहे. ह्या रोडून किती जाणं येणं करतात, किती गावाचे लोक करतात जाणे? इथून वानवाडी, हे पेंडू, सादलापूर, मानगिरवाडी, पिपळगाव हे रोड असे आहेत. सरासरी 30-35 गाव आहेत. या गावाचा रूट चालू आहे सर ह्या रोड. तर तुमची मागणी आहे की रोड लवकरात लवकर व्हावे. मंजूर होईल. गेल्या 2 वर्षापासून रोडवर गिट्टी टाकलेली आहे. थोडं काम करतात बस, झालं बंद करून टाकतात. 4 दिवस दाखवले माणसाला उकरायचे 4 दिवस आणि स्टॉप काम करायचं. ह्या पद्धतीनं काम चालू आहे. पेंडू ते लोहाचं काम चालू आहे गेल्या 2 वर्षापासून, तर याबद्दल काय सांगतात? सर खूप दिवस झालं काम चालू आहे. हे गुत्तेदार 1 वर्ष झालं फक्त जत्रेलाच येऊन गेली वर्षी काम केलं होतं. परत हे कधी फिरकलेच नाही तिकडं. आणि रस्त्याचं काम पण इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की उकरणं नाही, खणणं नाही. कुठं तर रस्ता फक्त 6-7 फुटाचाच आहे. 6 फुटाच्या रस्त्यावर सुद्धा या माणसांनी काम केले. आणि काम करताना काही जरी केलं किंवा वारंवार वरिष्ठाची तक्रार जरी केली तर कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. तर याबद्दल काय म्हणणे आहे सर तुमचं? रस्ता व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा मोठा रोड आहे. लोहा पालमनीतून वाहतूक होते, पेठशिवणीकडून इकडं वाहतूक होते. सर खूप दिवस झालं रस्त्याची इतकी अडचण आहे की यायला जायला गाड्या नाहीत व्यवस्थित. आणि हे लेकरायला जायचा रस्ता आहे शाळेचा, हे व्यवस्थित व्हायला पाहिजे, चांगला मजबूत व्हायला पाहिजे. काम जवळपास 7.5-8 कोटीचं आहे. आणि एवढं मोठं काम असून सुद्धा जर असं निकृष्ट होत असेल तर काय त्याला हे नाही ना. आणि खडक उकरायला पाहिजे होता, खालचा रोड उकरायला पाहिजे होता, उकरून त्याच्यावर दबाई करायला पाहिजे होती, परत खडक टाकायला पाहिजे होता, परत जे काही इस्टिमेट प्रमाण आहे ते काम व्हायला पाहिजे होतं. तर तशा प्रकारचं दिसत नाही. तर त्याच्यात माती मिक्स करायला नाही, का? माती बिलकुल माती आहे त्याच्यात, काहीच नाही. खडक सुद्धा नाही चांगला. निव्वळ पांढरी साधी पिवळी माती आणून हे करून टाकतात. हिमायतनगर शहरात श्री दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा मंगल सोहळा परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. प्राणप्रतिष्ठापना विधी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीतील मंत्रोच्चारात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमादरम्यान परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या जयघोषात मोठ्या संख्येनं भाविक महिला पुरुषांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय. सर्व भक्तांनी रात्रंदिवस दत्तनामाचा जप करावा असं आवाहन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. भक्तांना देवा दत्ता नामस्मरण करण्यासाठी दत्तपौर्णिमेच्या निमित्तानं दत्त मंदिर तुमच्यासाठी तयार झालेलं आहे. दत्तात्रयांचा जन्म सतत सर्वांनी नामस्मरण करत राहावं. नामस्मरण देवा दत्ता हे अखंड आता तुमच्यानं शक्य झालं तर 2-3 दिवस रात्रंदिवस नामस्मरण सगळ्यांनी करावं. का तर दत्तात्रय महाराजाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्याच्यामुळं दिवसभर महिला मंडळ रात्री पुरुष मंडळी नामस्मरण केलेलं चांगलं आहे. पण तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कसं शक्य होतं तसं पण जन्मोत्सव साजरा 4 तारखेला करायचा आहे. त्या अगोदर मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि सर्वांना खूप खूप आशीर्वाद. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी काहीतरी माध्यम लागते. ते माध्यम म्हणजे मंदिर, तिथं प्रार्थना करता येते. त्या निमित्ताने मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. तुम्ही सर्वांनी नामस्मरण करत राहा. दत्ता देवा दत्ता दत्ता देवा. अमरावती शहरात मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर गुन्हे शाखेनं अवघ्या काही तासातच आरोपीचा शोध लावून मध्य प्रदेशमधल्या इंदोर इथून त्याला अटक केली. एका अज्ञात व्यक्तीनं शहर पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करून अमरावतीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. पथकानं आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्याचं लोकेशन इंदोरमध्ये असल्याची खात्री केली. त्यानंतर अमरावती गुन्हे शाखेचे पथक इंदोरला रवाना झाले आणि इंदोर पोलिसांच्या मदतीनं मोठ्या शिताफीनं सोहेल शेख नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं. याच आरोपीनं 2 वर्षांपूर्वीही
आयुक्तालय हद्दीत बॉम्बस्फोटाची धमकी देणं आणि पोलिसांना शिवीगाळ करणं असे प्रकार केले असल्याचं समोर आलंय. त्यांना अवगत करण्यात आलं, त्यांना अलर्ट करण्यात आलं. याबाबत DCP झोन 2 श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स, नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली. क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं. त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचबरोबर शहरभरामध्ये घुगे साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली. त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत, धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत, बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी BDDSचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. जे दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाणे करत आहे. अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक आणि दर्यापूरमधील नगरसेवकाच्या एका जागीसाठीचं मतदान स्थगित करण्यात आले. अपिलात जिंकलेल्या उमेदवारांना माघारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सूचकांची संख्या अपुरी असल्यानं रद्द झाले होते. तर दर्यापूरमधील नगरसेवक पदाचा एक अर्ज 2 उमेदवारांनी एकाच पक्षाचा AB फॉर्म जोडल्यामुळे रद्दबातल ठरवण्यात आलं होतं. या 3ही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं याचिका स्वीकारत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय रद्द केला आणि तिघांचीही उमेदवारी कायम ठेवली. मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी चिन्ह वाटप असल्यानं संबंधित उमेदवारांना माघारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित उमेदवारांना माघारीसाठी मुभा देण्यात आले. त्यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित करून आवश्यकतेनुसार चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे अंजनगाव सुर्जीतील नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या 28 जागांसाठीची निवडणूक आता 20 डिसेंबरपर्यंत स्थगित झाली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. परभणी जिल्ह्यातील ताडकळस ते पालम राज्य महामार्गावर गुळ कारखाना आहे. या कारखान्यातून निघणारा काळा धूर आता परिसरातील लोकांसाठी गंभीर समस्या बनत आहे. काही वर्षांपूर्वी या कारखान्यात जुने बूट चपला यांचा जाळण्यासाठी वापर होतोय. या विषारी धुरामुळे श्वसन संस्थेचे आजार आणि शेती तसंच पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होताना दिसतोय. यापूर्वी कारखान्यात ऊसाचा चोथा आणि पालापाचोळा जाळून गुळ तयार केला जात होता. मात्र गेल्या वर्षापासून डम्पिंग ग्राउंडवरून ट्रकच्या सहाय्यानं जुने बूट आणि चप्पल कारखान्यात आणून जाळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या विषारी वायूमुळे तेथील कामगार आणि नजीकच्या व्यक्तींना श्वसन संस्थेचे आजार, कॅन्सर आणि चक्कर तसंच थकवा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतोय. स्थानिक लोक आणि पर्यावरण कार्यकर्ते कारखान्यावरील त्वरित नियामक उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली मुळावा इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजीचे शासन परिपत्रक काढण्यात आलं. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता कर थकबाकीदार यांच्यासाठी सुवर्ण संधी अशा प्रकारचं परिपत्रक महाराष्ट्र शासनानं काढलं. आपल्याकडे जर ग्रामपंचायतीच्या सर्व कराबाबत थकबाकी असेल तर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत 50% भरून आपली थकबाकी असलेलं कर नील करून घेण्यात यावं. पण जे लोक आपल्याकडे थकबाकी ठेवत नाहीत, जे नियमित कर भरणा करतात, त्या लोकांसाठी कोणती तरी योजना काढायला पाहिजे असं नागरिकांचं मत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. ग्रामपंचायत कार्यालय मुळावा येथील सर्व नागरिकांना आनंदाची बातमी की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी असलेल्या रकमेवर 50% सूट देण्याचे ग्रामपंचायत कार्यालय मुळावा यांनी ठरविले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्याकडील थकीत करांचे 50% भरणा करून उर्वरित 50% माफ करून घ्यावे. सदरून योजनेची मुदत दिनांक 31/12/2025
आपल्यासोबत ग्रामपंचायत हद्दीतील मुळावा गावचे रहिवासी आहेत. ते या 50% सूट जे कर दिलेली आहे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बोला. नमस्कार. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मालमत्ता व पाणी पुरवठा थकबाकीवरील 50% सूट ही जी शासनानं जाहीर केलेली आहे ती खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि अशा प्रकारची थकबाकी जी गावातील जनता आहे या जनतेकडील थकबाकी वसूल करून गावाचा विकास त्याचबरोबर सर्व जनतेचा विकास या थकबाकीमधून साधण्यात येतो. पण यामध्ये जे रेग्युलर कर भरणारे जे लोक आहेत त्यासाठी शासनानं कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये सूट दिलेली नाही. आणि त्यामुळे जे रेग्युलर कर भरणारे जे लोक आहेत जनता आहे त्यासाठी हा जो निर्णय आहे हा निर्णय थोडासा असं मला तरी वाटते की थोडासा त्याही जे टॅक्स भरणारे रेग्युलर लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनानं काहीतरी योजना काढायला पाहिजे. आणि त्यामधून गावाचा विकास कसा होईल या थकबाकीमुळे गावामध्ये रस्ते नाल्या स्वच्छ गाव सुंदर गाव असं हे कार्यक्रम या थकबाकीमधून साधता येईल. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत या गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते होते आणि त्यांनी सांगितलं की शासनाचा निर्णय हा 50% सूट जे कर आहे जे थकबाकीदार आहे त्यांच्यासाठी आहे. पण जे लोक रेग्युलर आपले कर भरतात घर टॅक्स असेल नळ टॅक्स असेल विविध टॅक्सच्या रूपामध्ये सर्व कर भरणा करतात त्या लोकांचं काय याची शासनाने दखल घेऊन काहीतरी रेग्युलर कर भरणा करणाऱ्या लोकांनासुद्धा न्याय दिला पाहिजे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.